तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 कप बेसन घ्यायचं, 2 चमचे साखर टाकायची, चवीनुसार अर्धा चमचा मीठ, थोडीशी चिमूटभर हळद. हळद अगदी कमी घालायची, हळद जर जास्त झाली तर ढोकळ्यावर रेड स्पॉट येतात. थोडासा पाव चमचा हिंग घालायचा, 2 हिरव्या मिरच्या अशा कट करून टाकायच्या. त्यानंतर 3 चमचे तेल टाकायचं. तेल घातल्यामुळे ढोकळा खाताना घशात अटकत नाही आणि ढोकळा छान सॉफ्ट मऊ होतो. त्यानंतर इथे वाटीमध्ये मी 1 मोठ्या लिंबाचा रस पिळून घेतला आहे. लिंबाला जर रस कमी असेल तर 2 लिंबाचा रस घ्या. आता पीठ भिजवण्यासाठी यात 1 कप पाणी घालायचं. ज्या कपाने किंवा वाटीने तुम्ही 1.5 कप बेसन घेतलं आहे त्याच कपाने 1 कप पाणी घ्यायचं. आता हे बॅटर 1 मिनिट मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे बॅटर मिक्सरला फिरवण्याआधी आपण काही पूर्वतयारी करून घेणार आहोत. ती म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा शिजवणार आहोत त्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे. आजचा हा ढोकळा आपण कुकरमध्ये बनवणार आहोत म्हणून मी हा कुकरचा डबा घेतला आहे. त्यानंतर आपल्याला कुकर प्रीहीट करायला ठेवायचं आहे. तर इथे कुकरमध्ये आधी एक स्टँड ठेवायचं. त्यानंतर कुकरमध्ये पाणी घालून कुकरची शिट्टी काढून कुकर गॅसवर प्रीहीट करायला ठेवायचा. बॅटर मी मिक्सरमधून 1 मिनिट फिरवून घेतला आहे. हे आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. हा ढोकळा बनवण्यासाठी बॅटरची अशीच पातळ कन्सिस्टन्सी हवी. आता यात इनो घालायचा आहे. तर 1 पूर्ण पॅकेट यात इनो टाकायचं. इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यावर मी थोडंसं पाणी घालते आणि आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इनो बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवा. हे बॅटर बघा मस्त फुललं आहे, डबल झालं आहे. आता लगेच हे तेल लावलेल्या कुकरच्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं. इनो घातल्यानंतर पुढची प्रोसेस खूप फास्ट करायची. कुकरसुद्धा आपण प्रीहीट करायला ठेवला होता. तर हे पाणी चांगलं गरम झालं आहे. आता लगेच हा कुकरचा डबा ठेवायचा आणि झाकण लावून 20 मिनिटं मीडियम फ्लेमवर ढोकळा शिजवून घ्यायचा. 20 ते 25 मिनिटं लागतात हा ढोकळा शिजायला. ढोकळा शिजेपर्यंत आपण ढोकळ्यावर घालण्यासाठी तडका तयार करून घेऊया. ह्या ढोकळ्यासाठी आपल्याला तडका जास्त लागतो. त्यासाठी एखादं मोठं पॅन किंवा अशी एक कढाई घ्या आणि तडका नुसतं तेलाचा न बनवता यामध्ये पाणीसुद्धा घालावं लागते. कढाई गरम झाली की 1 मोठा चमचा तेल घ्यायचं. तेल तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. 3-4 हिरव्या मिरच्या अशा कट करून घालायच्या. त्यानंतर थोडासा कढीपत्ता घालायचा. 1 चमचा तीळ आणि 2 चमचे साखर घालायची. त्यानंतर आता यात पाऊण कप पाणी घालायचं. थोडंसं मीठ घालायचं आणि यात तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता. तर आता हा आपला तडका तयार झाला आहे. आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा. ढोकळा शिजायला ठेवूनसुद्धा 20 मिनिटं झाले आहे. ढोकळा शिजला आहे का बघण्यासाठी यात चाकू घालून बघायचा. बघा चाकूला काहीच चिकटले नाही आहे, याचा अर्थ ढोकळा व्यवस्थित शिजला आहे. आता डबा कुकरच्या बाहेर काढून थंड होऊ द्यायचा. 5 मिनिटांनंतर ढोकळा थंड झाला आहे. आता चाकूने याच्या अशा साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या. बघा ढोकळ्याला छान जाडी आली आहे, अगदी सॉफ्ट आणि स्पंजी झाला आहे. आता ढोकळ्यावर आपल्याला तडका घालायचा आहे, पण त्याआधी ढोकळा कट करून घ्यायचा. ढोकळा कट करून त्यानंतर तडका टाकला की तडका छान ढोकळ्याच्या आतपर्यंत जातो. ढोकळा बघा छान जाळीदार झाला आहे, सॉफ्ट झाला आहे. यामध्ये आपण रवा घातला नाही आहे, फक्त बेसनाचा हा ढोकळा बनवला आहे. ढोकळा थंड झाल्यानंतरच खायला छान लागतो. तर या नवीन पद्धतीने मिक्सरमध्ये बॅटर बनवून हा ढोकळा बनवून बघा. झटपट तयार होतो आणि बनवायलाही सोपा आहे. तर इथे मी 1 कप मुगाची डाळ 3 तास पाण्यात भिजत ठेवली होती. डाळ तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता. डाळ भिजल्यानंतर मी यातलं सगळं पाणी काढून घेतलं. आता यात 2-3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, थोडंसं अद्रक, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर टाकायची. त्यानंतर इथे मी 1 लिंबू घेतला आहे. ह्या लिंबाचा पूर्ण रस यामध्ये घालायचा. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. डाळ मिक्सरमधून वाटताना यात पाणी घालायचं नाही, अगदी थोडं पाणी घालायचं. ह्या डाळीमध्ये थोडं पाणी आहेच, त्यामुळे मी वरून जास्त पाणी घालत नाही, फक्त 2 चमचेच पाणी घालणार आहे. आणि डाळ अगदी बारीक वाटून घ्यायची. 4 ते 5 मिनिटं मिक्सरला डाळ चांगली फिरवून घ्यायची. बघा डाळ मी अगदी बारीक वाटून घेतली आहे. असंच ह्याचं अगदी स्मूथ बॅटर करायचं.
हे खूप जास्त घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही, हीच कन्सिस्टन्सी हवी। आता थोडी हळद घालायची आणि बॅटर चांगलं फेटून घ्यायचं। हळद जर जास्त घातली गेली तर मग ढोकळा शिजल्यानंतर त्यावर पिवळे डाग दिसतात, त्यामुळे हळद अगदी कमीच घाला आणि हे बॅटर असं 5-6 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं। हे तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे फेटून घ्याल तेवढा ढोकळा छान हलका तयार होतो। तर बॅटर मी 5-6 मिनिटं फेटून घेतला। आता यात 1 मोठा चमचा तेल घालायचं आणि तेल घातल्यानंतर परत हे 1-2 मिनिटं फेटून घ्यायचं। आता यात मी इनो घालते। इनोचे एक पूर्ण पॅकेट घालायचं। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यावर मी थोडं पाणी घालते। इनो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इनो घातल्यानंतर बॅटर छान फुलते, हलकं होते। आता तुम्ही ज्या कोणत्या डब्यामध्ये ढोकळा लावत असणार त्याला आधी तेल लावून घ्यायचं। मी या कुकरच्या डब्यामध्ये ढोकळा लावते। मी याला आधी व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे। पूर्ण बॅटर घातल्यानंतर डबा 1-2 वेळा अशा प्रकारे टॅप करून घ्या। आता ढोकळा लगेच शिजवून घ्यायचा। त्यासाठी इथे गॅसवर कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं होतं। यामध्ये स्टँड ठेवला आहे। पाणी 10 मिनिटं आधीच उकळून घ्यायचं आणि इनो घातल्यानंतर लगेच गरम पाण्यामध्ये हा ढोकळा ठेवायचा। इनो घातल्यानंतर त्याला लगेच हीट मिळाली की ढोकळा चांगला फुलतो। आता मीडियम टू हाय फ्लेमवर 20 ते 25 मिनिटं ढोकळा शिजवून घ्यायचा। ढोकळा शिजेपर्यंत आपण ढोकळ्यावर घालण्यासाठी तडका तयार करून घेऊया। तर त्यासाठी इथे कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की 1 चमचा तीळ घालायचे। 2-3 हिरव्या मिरच्या अशा कट करून घालायच्या। थोडासा कढीपत्ता। कढीपत्ता तेलामध्ये परतून घ्या आणि आता यात 1 वाटी पाणी घालायचं। पाणी भरपूर घाला, ओलसर ढोकळा खायला छान लागतो। पाणी घातल्यानंतर यात थोडं मीठ घालायचं। 1 चमचा साखर घालायची। लिंबू पिळून घालायचं। तडका बनवताना त्यात लिंबाचा रस नक्की घाला, यामुळे तडका चवीला छान होतो। आणि आता गॅस बंद करून घ्या। आता आपला तडका तयार झाला आहे। ढोकळा शिजायला ठेवून 25 मिनिटं झाले आहेत। ढोकळा सुद्धा शिजला आहे। ढोकळा शिजला आहे का पाहण्यासाठी यामध्ये असा चाकू घालून बघायचा। बघा, चाकूला काहीच चिकटलं नाही आहे, याचा अर्थ ढोकळा व्यवस्थित शिजला आहे। ढोकळा आता कढईमधून काढून घ्यायचा। यावर झाकण ठेवायचं नाही, असाच थंड होऊ द्यायचा। हा ढोकळा आता थोडा थंड झाला आहे, तर याच्या साईडच्या कडा आधी चाकूने मोकळ्या करून घ्यायच्या। ढोकळा आता प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा, मस्त जाडी पडली आहे, अगदी मऊ झाला आहे। ढोकळा कट करून घेऊया। ढोकळा कट केल्यानंतर यावर तडका घालायचा। ढोकळा थंडच खायला छान लागतो। एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते। ढोकळा बघा, अगदी मऊ लुसलुशीत झाला आहे। सगळ्या बाजूने जाळी छान पडली आहे। वाटत सुद्धा नाही आहे की मुगाच्या डाळीपासून आपण हा ढोकळा बनवला असणार। बरेच जण बेसनाचा किंवा हरभऱ्याच्या डाळीचा ढोकळा खात नाही, कारण तो पचायला जड असतो। तर अशा प्रकारे हा मुगाचा ढोकळा बनवून बघा, अगदी हलका होतो, चवीलाही छान लागतो, वेळ सुद्धा लागत नाही, पटकन तयार होतो। सगळ्यात आधी आपण अप्पे पात्राला तेल लावून घेऊया। अप्पे बनवताना जसं आपण अप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकतो तसं तेल न टाकता फक्त हे तेलाने ग्रीस करून घ्यायचं। आता आपण ढोकळ्याचं बॅटर बनवून घेऊया। त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये बेसन चाळून घ्यायचं। 1.5 कप बेसन घ्यायचं आहे। ढोकळा बनवताना बेसन कंपल्सरी असं चाळूनच घ्यायचं, यामुळे ढोकळा छान हलका तयार होतो। आता 2 टेबलस्पून बारीक रवा टाकायचा। 1/2 टीस्पून सायट्रिक ॲसिड टाकायचं। 1 टेबलस्पून साखर आणि 1.5 टीस्पून मीठ टाकायचं। त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद टाकायची। हळद जर जास्त झाली तर ढोकळ्यावर लाल डाग पडतात, त्यामुळे हळद अगदी कमी घाला। हे सगळं बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून तेल टाकायचं। 1 टेबलस्पून म्हणजे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने 2 चमचे तेल घ्या। आता परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण बेसन भिजवून घेऊया। तर इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे। थोडं थोडं पाणी घालून बेसन भिजवून घ्यायचं। बघा, अशा प्रकारे फ्लोइंग कन्सिस्टन्सी हवी। हे बॅटर बनवण्यासाठी मला 1/4 कप पाणी लागलं आहे।
अर्धा कप आणि त्यापेक्षा थोडं जास्त। आता यात 1-2 हिरव्या मिरच्या अशा अगदी बारीक बारीक कट करून घालायच्या। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुम्ही छोट्या मुलांसाठी ढोकळे बनवत असाल तर मिरची नका घालू। आता हे बॅटर 3 ते 4 मिनिटं फेटून घ्यायचं। हे तुम्ही जितके चांगल्या प्रकारे फेटून घ्याल तेवढाच ढोकळा छान स्पंजी तयार होतो आणि त्याला जाडी पण छान पडते। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं बॅटर मुरू द्यायचं, कारण यामध्ये आपण थोडासा रवा घातला आहे। आता 15 मिनिटांनंतर पाहूया। परत बॅटर 1-2 मिनिटं फेटून घ्यायचं। आता यामध्ये इनो घालायचं आहे, पण पूर्ण बॅटरमध्ये एकाच वेळी इनो न घालता 2 बॅचेसमध्ये हे बॅटर करा। तर मी या भांड्यामध्ये थोडं बॅटर काढून घेतलं आहे। अर्धा चमचा इनो मी आता यात घालते आणि राहिलेल्या बॅटरमध्ये नंतर अर्धा चमचा इनो घालणार आहे। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यावर 1 चमचा पाणी घालायचं। इनो घातल्यानंतर हे एकाच डायरेक्शननी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा याचा रंग आता थोडा फिक्का झाला आहे आणि बॅटर पण छान फुललं आहे। आता याचे लगेच ढोकळे बनवून घ्यायचे। आपण या अप्पेपात्राला आधीच तेल लावून घेतलं आहे। आता यात थोडं थोडं बॅटर घालायचं। अप्पेपात्रामध्ये खूप जास्त बॅटर घालू नका, कारण ढोकळे शिजल्यानंतर ते फुलतात। आता अप्पेपात्रामध्ये मी बॅटर ओतून घेतलं आहे आणि इथे गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता। हाय फ्लेमवर तवा चांगला गरम करून घेतला आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि अप्पेपात्र ह्या तव्यावर ठेवायचं। यावर लगेच झाकण ठेवून द्या आणि मीडियम फ्लेमवर फक्त 5 मिनिटच हा ढोकळा शिजू द्यायचा। फक्त 5 मिनिटातच हा ढोकळा शिजतो, त्यामुळे लगेच 5 मिनिटांनी ढोकळा उघडून बघायचा। खूप जास्त वेळपर्यंत ढोकळा शिजवू नका। आता आपण ढोकळ्यावर टाकण्यासाठी तडका तयार करून घेऊया। तर त्यासाठी इथे कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घ्यायचं। तेल गरम झालं की यात 1 टीस्पून मोहरी घालायची। त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या अशा लांब कट करून टाकायच्या। 5-6 कढीपत्त्याची पानं टाकायची। 2 टीस्पून साखर टाकायची। साखर टाकल्यानंतर लगेच यात अर्धा कप पाणी घालायचं। यातच थोडंसं मीठ टाकायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा। तडका तयार झाला आहे। आता आपण ढोकळे शिजले का पाहूया। ढोकळा छान फुलला आहे। टूथपिक किंवा चाकू टाकून बघायचा। टूथपिकला काहीच चिकटलं नाही आहे, याचा अर्थ ढोकळा व्यवस्थित शिजला आहे। आणि लगेच हे ढोकळे अप्पेपात्रामधून निघतात। अप्पेपात्राला अजिबात चिटकत नाही। ह्या ढोकळ्यावर बघा जाडी छान आली आहे। ढोकळा अगदी सॉफ्ट झाला आहे। ढोकळा दाबल्यानंतर ही परत फुलतो। आतमध्ये पण छान जाडी पडली आहे, मस्त स्पंजी झाला आहे। सगळे ढोकळे मी बनवून घेतले। यावर तडका सुद्धा घालून घेतला। 1.5 कप बेसन पिठापासून भरपूर ढोकळे तयार होतात आणि अगदी झटपट 5 मिनिटात शिजतात। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।